आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत देवेंद्र कोल्हटकर आमचे प्रतिनिधी आहेत। देवेंद्र, मुळात टाळीची हाळी द्यायची असेल तर काही अटी शर्ती घातलेल्या आहेत आणि राज ठाकरेंनी जी साथ दिली आहे त्याला प्रतिसाद दिलाय। कशा स्वरूपात आता प्रतिक्रिया समोर येत आहेत? प्रज्ञा, जर गेल्या काही वर्षाचं महाराष्ट्राचं आपण राजकारण बघितलं तर दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं मात्र आपण बघितलेलं आहे की या सगळ्या संदर्भात आज ज्या पद्धतीने राज ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे एकमेकांना टाळीची शिवसेनेचे ज्येष्ठ पदाधिकारी आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। मला सांगा, राज ठाकरे यांनी आवाज येत नाहीये आपल्यापर्यंत देवेंद्र कोल्हटकर यांचा। मात्र काय प्रतिक्रिया नक्की राज ठाकरे यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या आहेत, मनसेच्या कार्यकर्त्यांच्या आहेत, हेही जाणून घेणं तितकंच गरजेचं असणार आहे आणि राज ठाकरेंची भूमिका सुद्धा मान्य असेल याच्यामध्ये। परंतु जे सक्ती करतायत ती कितपत योग्य आहे? महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेला आपण अभिजात भाषा तेव्हा देतो आणि तेव्हा हिंदीचा हा काढतो, हा कितपत म्हणजे खूप बेकार राजकारण चालू आहे, एवढंच आमचं म्हणणं आहे। एक दुसरा असा मुद्दा होता की ज्या पद्धतीचं गेले काही तासापासून चर्चा सुरू झालेली आहे की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार का, एकमेकांच्या संदर्भात प्रतिसाद देताना पाहायला मिळतात, त्याकडे आपण कसं बघतो? नाही, आले तर आनंदच आहे सर्वांना, मराठी माणसांना होईलच त्याच्यामध्ये। परंतु शेवटी राजकारण भाग असतो, तुम्हालाही माहिती कोण किती एका गोष्टीवर ठाम असतात ते, आणि त्यामुळे पण तो विचार करावा लागतो ना। हे जे 2-2-3-3 मनाने विचार बदलतात, पण त्यामुळे मग हा भरकटला तो मराठी माणूस सुटलेला असतो, तोही विचार करणं गरजेचं आहे त्यामध्ये। कारण म्हणजे दोन्ही ठाकरेंनी एकमेकांना दिलेला प्रतिसाद आणि टाळीची हाक, त्यामुळे या सगळ्या विषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत शिवसेना ठाकरे गटाचे वरिष्ठ पदाधिकारी आहेत, शिवसैनिक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करतोय। नुकतंच भारतीय कामगार सेनेचा कार्यक्रम पार पडलेला आहे, त्यामध्ये उद्धव साहेबांनी राज ठाकरे यांनी जो काही टाळीचा हात पुढे केलेला आहे त्या संदर्भात केलेलं वक्तव्य आपल्याला माहिती आहे, आणि राज ठाकरे देखील उद्धव ठाकरेंकडे टाळीचा हात देतात आहे, कसं आपण पाहतो? नाही, टाळीचा हात देत आहेत हे तर मी तर स्वतः अजून ऐकलेलं नाही आहे। परंतु जर तसं असेल तर मराठी माणसाला आनंदच होईल। परंतु मराठी माणसाला हे कळतं की कोण किती गोष्टीवर ठाम राहतं, कोण विचार बदलतात, आणि त्यामुळे हा संभ्रमाची अवस्था जेव्हा निर्माण होते तेव्हा सर्वांनी एक भूमिका घेऊन महाराष्ट्र हितासाठी एकत्र आलं पाहिजे आणि एकजूट झालं पाहिजे, ही काळाची गरज आहे असं आम्हाला सर्वांना वाटते। उद्धव ठाकरेंनी एक गोष्ट स्पष्ट केली, ती म्हणजे महाराष्ट्र हित आणि महाराष्ट्र हिताचीच एक अट असेल। बरोबर आहे की आज ज्या पद्धतीने मराठीला अभिजात भाषा दर्जा मिळालेला आहे आणि अशा वेळेला हा हिंदीचा जो टॉपिक निघतो ते कितपत योग्य आहे? म्हणजे घाणेरडं राजकारण चालू आहे, कुठेतरी डायव्हर्ट करण्याचा विषय हा, आणि तो सर्व जनता जाणते, आता जनता सर्व शुद्ध झालेली आहे त्यामध्ये। परंतु ह्या वेळेला अशा वेळेला जर एकजूट झाली आणि एकजुटीने महाराष्ट्राच्या हितासाठी सर्व आले तर त्याचा आनंद आहे। बरोबर, तुम्ही काय सांगाल, दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र आलं पाहिजे का? शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय उद्धव साहेब जो निर्णय घेतील आमच्यासारख्या शिवसैनिकांना तो मान्य असेल, पण तो उद्धव साहेबांचा निर्णय असेल तोच आम्हाला मान्य असेल। जो काय निर्णय घेतील उद्धव साहेबांच्या पाठीशी आम्ही आहे। बरं, तुम्ही काय सांगाल? उद्धव साहेबांनी जो निर्णय घेतला आहे, उद्धव साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला शिवसैनिकांना सर्व मान्य असेल। बरं बरं, दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र आलं पाहिजे। उद्धव साहेब पण आपली भूमिका, स्वतःची भूमिका ही पहिला सिद्ध केली पाहिजे, कारण जशी उद्धव साहेब स्वतःची भूमिका सिद्ध करतात आणि शिवसैनिकांना जी भूमिका सांगतात त्याच पद्धतीत समोरून पण तशी भूमिका सिद्ध झाली पाहिजे। ठीक, धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकर, देवेंद्र कोल्हटकर, NDTV मराठी, मुंबई।